नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. ब्रेकिंग न्यूज बुलेटिनच्या सुरुवातीला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख नवी दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. सचिन वाझे प्रकरणी होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट होणार असल्याची माहिती मिळतेय. आताची ब्रेकिंग न्यूज आपण बघतो आहोत. सचिन वाझे प्रकरणी अनिल देशमुख शरद पवार यांची भेट नवी दिल्लीमध्ये आता घेणार आहेत. सध्या संसदेत अधिवेशन सुरू असल्या कारणामुळे शरद पवार नवी दिल्लीत आहेत. या सगळ्याच्या विषयीची अधिक माहिती आपण जाणून घेऊया. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, सचिन वाझे प्रकरणी अनिल देशमुख पवारांच्या भेटीला आलेले आहेत नवी दिल्लीमध्ये. काय अपडेट? बरोबर आहे. अतिशय महत्वाची घडामोड आहे. ज्या पद्धतीनं सचिन वाझे प्रकरणामध्ये घडामोडी सुरू आहे. एकीकडे मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची बदली करण्यात आलेली आहे, त्यांची उचलवागडी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानी ते पोहोचणार आहेत. आणि ज्या पद्धतीनं माहिती मिळते की काही दिवसापूर्वी राजेश टोपे इथे येऊन गेले होते, त्यानंतर आता ज्या पद्धतीने अनिल देशमुख इथे पोहोचत आहे आणि याचा अर्थ असा होतो की कुठेतरी आता ज्या पद्धतीने कारवाई सुरू आहे त्या कारवाईचा बडगा यावर तर पडत नाही ना, हे देखील पाहणं महत्वाचं असताना या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे आता जर अनिल देशमुख कुठल्याही वेळी शनी इथे दिल्लीत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि यासाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे की ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीचा चेहरा बदनाम झालेला आहे संपूर्ण सचिन वाझे प्रकरणामध्ये, या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्टुडिओ. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. स्फोटक प्रकरणाच्या तपासावरून सामनामधून आगपाखड करण्यात आलेली आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखात परमवीर सिंग यांची पाठराखण सुद्धा करण्यात आलेली आहे. परमवीर सिंग यांची बदली झाली म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असं नाही, असं या अग्रलेखामध्ये म्हटलेलं आहे. टीआरपी घोटाळ्याची फाईल त्यांच्याच काळात उघड झाली आणि त्यामुळे दिल्लीतल्या एका विशिष्ट लॉबीचा त्यांच्यावर राग होता, असा दावा आज सामनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचा हेतू या सगळ्या मागे असल्याचं देखील सामनामधून म्हटलं गेलेलं आहे. एनआयएवर खास करून टीकेचा रोख सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये दिसतोय. परमवीर सिंग यांची पाठराखण देखील करण्यात आलेली आहे. परमवीर सिंग यांची बदली झाली म्हणजे ते गुन्हेगार ठरत नाहीत, असं सामनामध्ये म्हटलं गेलेलं आहे. सामनाच्या आजच्या अग्रलेखामध्ये नेमक्या कोणत्या शब्दांमध्ये आगपाखड करण्यात आलेली आहे पाहूया. परमवीर सिंग यांची बदली झाली म्हणजे ते गुन्हेगार ठरतात असं नाही. टीआरपी घोटाळ्याची फाईल त्यांच्याच काळात उघड झाली, त्यामुळे दिल्लीतल्या एका विशिष्ट लॉबीचा त्यांच्यावर राग होता. एनआयएनं घाई गडबडीत तपासाची सूत्र हाती घेतली. यामागे महाराष्ट्र सरकारला बदनाम करणं हाच हेतू आहे. उरी आणि पठाणकोट हल्ल्यात एनआयएनं काय शोधलं हेही सांगावं. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचं सर्वांनाच दुःख झालं, पण विरोधी पक्षाला जरा जास्तच दुःख झालंय असं दिसतंय, असंही अग्रलेखात म्हटलं गेलंय. एखाद्या मृत्यूचं भांडवल कसं करायचं हे सध्याच्या विरोधी पक्षाकडून शिकावं, अशी टीका देखील करण्यात आलेली आहे. मुंबई स्फोटक प्रकरणी रडारवर असलेल्या सचिन वाझे याच्या अडचणीत आता वाढ होणार आहे. एटीएस सचिन वाझेचा ताबा मागणार असल्याची माहिती मिळतेय. सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत आहे, त्यामुळे एनआयए सोबतच एटीएस सुद्धा सचिन वाझेची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळेला दोन तपास यंत्रणांच्या रडारवर वाझे येणार आहे. दरम्यान या प्रकरणी ठाणे न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. लसीकरण सध्या राज्यभरात आणि देशभरामध्ये सुरू आहे. मात्र या लसीकरणामागचं नेमकं वास्तव काय या संदर्भातल्या बातम्या बघूया. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आता देशभरात कोरोना चाचण्या आणि लसीकरणावर मोठा भर दिला जातोय.
कारण कोरोनाचा धोका जर आटोक्यात आणायचा असेल तर लसीकरण आणि चाचण्या वाढवणं गरजेचं आहे। त्यामुळे देशात लसीकरणाची मोठ्या प्रमाणात सुरुवात झालेली आहे। देशात लसीकरणासाठीचा साठा पडून असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय। त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोप झाले। राज्यात आता लसीकरणाची स्थिती नेमकी काय आहे, राज्यात कुठे किती प्रमाणात लसी उपलब्ध आहेत, लसीकरण केंद्रांवर लसीकरणाची नेमकी तयारी कशी केलेली आहे, या संदर्भातला आढावा आपण घेणार आहोत आणि याच संदर्भातली बातमी आता आपण बघणार आहोत। सुरुवात करूया मुंबईतल्या बातमीनं। मुंबईत कोरोनाची दाहकता वाढत चाललेली आहे। गुरुवारी तब्बल 2877 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे। याआधी 7 ऑक्टोबर 2020 ला 2848 नवे रुग्ण आढळले होते आणि त्यानंतरची ही सर्वात मोठी रुग्णवाढ असल्यानं ही कोरोनाची दुसरी लाट आहे का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय। 2877 हा मुंबईतल्या रुग्णसंख्येचा आतापर्यंतचा उच्चांक आहे। आकडेवारीवरून कोरोनाचा धोका आता पुन्हा एकदा वेगानं वाढत असल्याचंच स्पष्ट झालेलं आहे। शहरातल्या कंटेनमेंट झोन्सच्या संख्येवरून कोरोनाची दाहकता लक्षात येते। ग्राफिक्सच्या माध्यमातून ही आकडेवारी आपण सध्या बघूया। 34 कंटेनमेंट झोन्स आहेत। 1,66,000 इतकी लोकसंख्या या कंटेनमेंट झोन्समध्ये आहे। 4052 इतके मजले सील करण्यात आलेले आहेत। 267 इमारती सील करण्यात आलेल्या आहेत। या इमारतींमधली लोकसंख्या 69,000 इतकी आहे। लसीकरण आणि कोरोना रुग्णसंख्येतली सतत होणारी वाढ या दोन्ही महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात अधिक अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आहेत, नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे आहेत आणि औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आहेत। सुरुवातीला वैभव आपल्याकडे येतो। पुण्यातली रुग्णसंख्या वाढत चाललेली आहे। पुणे ग्रामीण, पुणे शहर, पिंपरी चिंचवड तीनही भागामध्ये रुग्णसंख्येची वाढ नोंदवली गेलेली आहे आणि त्यासोबतच लसीकरणाला देखील सुरुवात झाल्यानंतर लसीकरणाचा वेग वाढवण्यावर देखील भर दिला जातोय। सद्यस्थिती काय वैभव? अजिंक्य, सद्यस्थिती सांगायची तर पुण्यामध्ये कालचा आकडा हा आतापर्यंतचा सर्वोच्च आहे असं म्हणावं लागेल। 2700 रुग्णसंख्या ही पार झालेली आहे। जिल्ह्याचा आकडा त्याच्या बरोबरीने 5000च्या पुढे गेलेला आहे। आतापर्यंत कधी नव्हे तो रुग्णांचा आकडा जो आहे तो 5000च्या पार गेला आहे जिल्ह्याचा। असं जरी असलं तरी गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे असा दावा सातत्यानं प्रशासनाकडून केला जातो। काल पुण्याच्या महापौरांनी जी माहिती दिली त्यानुसार जवळपास 1000 बेड्स जे आहेत ते तूर्तास शिल्लक आहेत आणि 80% रुग्ण जे आहेत ते होम आयसोलेशनमध्ये। असं असताना फार गंभीर रुग्णांची संख्या जी आहे ती अत्यंत कमी आहे। त्याच्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही असं आवाहन महापौर यांनी केलेलं होतं। या सगळ्यासोबतच आणखी एक दुसरा टप्पा जो आहे वॅक्सिनेशनचा तो सुरू आहे। कोविशिल्डचा पहिला टप्पा झाल्यानंतर आता कोवॅक्सिन आले। सुरुवातीच्या काळामध्ये काही गडबड झालेली होती याच्या नियोजनामध्ये, मात्र आता कोवॅक्सिन घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची गर्दी आपण बघितली। फ्रंटलाईन वर्कर्स कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये आपण आहोत आणि इथं अशा पद्धतीने अत्यंत सुरळीत लसीकरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। जवळपास रोज साधारण 10 ते 12,000 जणांना लस देण्याचं उद्दिष्ट जे आहे ते पुणे महापालिकेनं ठेवलेलं होतं आणि ते रोज अचीव केलं जात आहे हे स्पष्ट दिसतंय। पहिल्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोबत आता जी नव्यानं सुधारणा करण्यात आलेली आहे 45 वर्षाच्या पुढच्या सगळ्यांनाच लस दिली जाईल अशी भूमिका जी आहे ती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं घेतली आहे। त्यानुसार नोंदणी आणि लसीकरणाचं एकूण हा ड्राईव्ह जो आहे किंवा लसीकरणाचं एकूण काम जे आहे ते सुरू राहील। बऱ्याच अंशी स्मूथ झाली आहे लसीकरणाची प्रक्रिया पुण्यातली आणि लसीकरण जे आहे ते वेगानं होतं। रोज 10 ते 12,000 जणांचं लसीकरण जे आहे ते पुणे महापालिकेकडून केलं जाते। या सगळ्या व्यतिरिक्त आता शहरात जे आकडे वाढत आहेत कोरोनाग्रस्तांचे ते कमी करायसाठी नेमकं काय केलं पाहिजे याच्यावरती प्रशासन प्रचंड आक्रमक झाले। काल खरं तर काही मोठे निर्बंध घालणारे निर्णय येणं अपेक्षित होतं, मात्र आणखी 2 दिवस थांबता येईल का अशी चाचपणी महापौरांनी केल्यावर त्या आयुक्तांनी थोडीशी कठोर भूमिका घ्यायचं टाळलं।
काल पुणे महापालिकेची किंवा पुण्यातली एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जी आहे PMPML ती पूर्ण बंद करायचा निर्णय जो आहे तो घेण्याच्या मोडवरती प्रशासन होतं. मात्र महापौरांनी 2 दिवस त्यांना थांबवलंय. पण आता एकूण परिस्थिती जर बघितली, हा स्प्रेड जो होतोय, साधारण 5,000 रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी जिल्ह्यातली आहे. तर 2700 इतकी रुग्णसंख्या जी आहे ती आतापर्यंतच्या, म्हणजे जेव्हा पहिला पेशंट सापडलेला होता 9 मार्चला, तेव्हापासून आतापर्यंत पहिल्यांदा इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण जे आहेत ते शहरामध्ये सापडले. जवळपास 2,500-2,500च्या पुढे रुग्णसंख्या जी आहे 2700च्या पुढं ती गेली. रुग्णांचा मृत्यू जो आहे तो काल 28 जणांचा झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजूनही सातत्यानं हे सांगितलं जातं आहे प्रशासनाकडून की स्थिती जी आहे ती चिंताजनक नाही आहे. मात्र आकड्यांचा वाढता वेग पाहता किंवा ज्या प्रमाणामध्ये आकडे वाढत आहेत ते सगळं पाहता जम्बो हॉस्पिटल जे आहे ते सुरू करायचा निर्णयसुद्धा घेण्यात आला आहे. O2 बेड्स जे आहेत जम्बो हॉस्पिटलचे, तिथे बेड्स कमी पडायला नको. उद्या जर रुग्णसंख्या अचानक वाढली आणि त्या प्रमाणामध्ये बेड्सची जर आवश्यकता भासली तर ते कमी पडायला नको म्हणून जम्बो हॉस्पिटल सुरू करायचा निर्णय झालेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता एकंदरीत चिंता एवढीच आहे, सर्वसामान्य माणसाला नेमकं त्यानं काय करायला हवं. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स किंवा या सगळ्या त्रिसूत्री जे आहे सॅनिटायझेशन या पाळल्यानंतरही आकडा इतक्या वेगानं वाढतोय. तर त्याचं कारण हा संपर्क आहे का, एकमेकांशी असलेला संपर्क हेच कारण असल्यामुळे पुन्हा काही निर्बंध करायला हवेत का, लॉकडाऊन पुण्यामध्ये होईल किंवा ते केलं जाईल या कुठल्याही मानसिकतेमध्ये आता पुण्यातले नेते तरी नाही आहेत अजून. कारण एकूण शहराची सगळी परिस्थिती पाहता, हातावर पोट असलेल्या लोकांच्या अडचणी पाहता लॉकडाऊन करणं ही प्रायोरिटी. लसीकरण तर सुरळीत सुरू आहे आणि त्याचा रियालिटी चेक आपण करतो आहोत. पुण्यातला आढावा घेतला. औरंगाबादमध्ये नेमकी काय परिस्थिती पाहूया. सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सिद्धार्थ, औरंगाबादमध्ये लसीकरणाचं नियोजन आता योग्य पद्धतीनं होतंय का? लसींचा साठा जो आहे तो पुरेसा आहे का? आणि जो गोंधळ सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये आपण बघितला तो गोंधळ आता पूर्णपणे घालवण्यामध्ये, नाहीसा करण्यामध्ये प्रशासनाला यश मिळालेलं आहे का? काय रियालिटी चेक आहे औरंगाबादचा? अक्षय, सर्वप्रथम आपण ही गोष्ट समजून घ्यायला हवी की ज्या ठिकाणी लसींचा साठा उपलब्ध आहे किंवा लसी शिल्लक मोठ्या प्रमाणात आहेत तर त्या ठिकाणी लसीकरणाला चांगला प्रतिसाद नाही आपण असं समजायला पाहिजे. आणि ज्या ठिकाणी लसींचा तुटवडा पडलेला आहे त्या ठिकाणी चांगला प्रतिसाद आहे असं मानायला पाहिजे. औरंगाबादमध्ये जवळपास 60,000 लसी आतापर्यंत आलेल्या आहेत. त्यातील फक्त 30,000 लसी दिलेल्या आहेत. म्हणजे 30,000 लस आता शिल्लक आहेत आमच्याकडे. याचा अर्थ सरळ सरळ आहे की लसीकरणाला फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी भेटत नाही. विशेष करून आरोग्य विभागातील अनेक डॉक्टर्स असतील, कर्मचारी असतील, त्यांनी लस घेण्यास थोडीशी चालढकल केलेली आहे. पोलीस खात्यातले असतील किंवा इतर सरकारी लोक असतील. मात्र जेव्हापासून सर्वसामान्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालं त्यानंतर मोठा प्रतिसाद वाढलाय. म्हणजे सरकारी लोकांनी लस घेणं टाळलं जरी असलं तरी ज्येष्ठांनी मात्र फार मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिल्याने लसीकरण सुरू आहे. जवळपास 9.5 लाख लसींची डिमांड औरंगाबाद जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. दुसऱ्या बाजूने कोरोनाचा प्रभाव बघितला तर आपल्याकडे असं म्हणता येईल औरंगाबादमध्ये आज विक्रमी आकडा आहे. 1557 रुग्ण आढळलेले आहेत आणि जवळपास 15 लोकांचा मृत्यू झालेला आहे. काल 17 लोकांचा मृत्यू झाला, आज 15 लोकांचा मृत्यू झालाय आणि आकडा 1500च्या वर वाढतोय. विस्फोटक परिस्थिती आहे. याला जबाबदार फक्त नागरिक आहेत. प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या, अनेक पायबंद घातले, मात्र लोक ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे दिवसेंदिवस जो आकडा वाढतोय. दुसरी गंभीर बाब अशी आहे की औरंगाबादमध्ये आता पॉझिटिव्ह रुग्ण आला तर त्याला बेड मिळणं फार आवश्यक आहे. साधारण पेशंट जरी असला तरी त्याला बेड भेटत नाही. O2ची तर विषय नाही, म्हणजे ऑक्सिजन बेड तर इथे एकही उपलब्ध नाही. याचा अर्थ की खूप मोठ्या प्रमाणात पुढे गदारोळ निर्माण होऊ शकतो. कारण आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांनी सर्व खाजगी रुग्णालयाला खाटा वाढवण्यासाठीचे सूचना दिल्या, आदेश दिल्या. 4 रुग्णालयावर कारवाई केली. मात्र खाजगी रुग्णालय म्हणजे हातबल झालेले की बेड कुठून वाढवायचे. मात्र शासकीय पातळीवर अनेक ठिकाणी आता नवीन सेंटर उघडण्यात येत आहेत, कोरोना केअर सेंटर. त्यामुळे आणखी काही दिवस लागतील कोरोना बाधितांना जे आहे बेड भेटण्यासाठी. एकंदरीतच काय तर औरंगाबादमध्ये दिवसेंदिवस विस्फोटक परिस्थिती होत चाललेली आहे. याला जबाबदार फक्त नागरिक आहेत. बिलकुल बिलकुल. आपण यानंतर नागपूरमध्ये जाऊन नागपूरमधला लसीकरणासंदर्भातला रियालिटी चेक जाणून घेऊया. आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत. तुषार, नागपुरात लसीकरणासंदर्भात नेमकं नियोजन जे सुरुवातीला झालं होतं त्यात गोंधळ बघायला मिळाला होता. लसीकरणानंतर ज्यावेळेला लसीकरणाला व्यवस्थित सुरुवात झाली त्यावेळेला लसींचा तुटवडा देखील जाणवलेला होता.
सद्यस्थिती काय आहे, नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा देखील वाढतोय, हे सगळं पाहता लसीकरणाचा वेग देखील वाढायला हवा. सध्या काय दिसतंय? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 50 आणि 50 असे 1 लाख लसीचे डोस नागपूर शहराला मिळाले होते आणि 12 मार्चला 1,70,000 म्हणजे आतापर्यंत साधारण 2,70,000 लसीचे डोस नागपूर शहराला मिळाले आहे. रोज साधारण 10,000 लसीकरण नागपूरच्या वेगवेगळ्या केंद्रावर केलं जात आहे. जर का विचार करायचं झालं तर सध्या आम्ही नागपूर महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातलं जे लसीकरण केंद्र आहे त्या लसीकरण केंद्रावर आहे. इथे पुरेसा साठा आहे, पण जे लसीकरण केंद्रावर येणारे जे नागरिक आहे त्यांची संख्या अत्यंत अल्प दिसत आहे. म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा आपण बघितलं ज्येष्ठ नागरिकांसाठी जेव्हा लसीकरण सुरुवात झाली तेव्हा याच लसीकरण केंद्रात इतके नागरिक आले होते, इथे मावत नव्हते, पाय ठेवायला जागा देखील नव्हती. आता साठा पुरेसा आहे असं असताना देखील ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन पद्धतीने काही लोक आपलं रजिस्ट्रेशन करतात, काही ऑफलाईन पद्धतीने करतात. पण जी परिस्थिती नागपूरमध्ये शहरामध्ये आहे, कोरोनाची इतका प्रकोप नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतो. मागच्या 2-3 दिवसामध्ये मृत्यूंचा आकडा देखील वाढलेला आहे आणि विक्रमी रुग्णसंख्येची नोंद होत आहे. म्हणजे मागच्या 24 तासामध्ये 3,796 रुग्णांची नोंद झाली. असं असताना देखील नागरिकांमध्ये कुठेतरी एक जी लसीकरणासंदर्भात जागरूकता असायला पाहिजे ती तेवढी पाहायला मिळत नाही. या आपण जर का इथे बघितलं तर इतकी काही गर्दी पाहायला मिळत नाही. कारण याचं प्रमुख कारण आहे की लस ही ऐच्छिक आहे, म्हणजे कोणाला बंधनकारक नाही, घ्यायची की नाही हा त्याचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे जे ज्येष्ठ नागरिक असेल ते इथे येतात, ते स्वतःच्या इच्छेने येतात. जे फ्रंटलाईन वर्कर आहे ते मोठ्या संख्येने इथे लसीकरणासाठी येत आहे. जर का तुम्ही बघितलं तर ह्या बाजूला हे बघा, इथे जे काही ज्येष्ठ नागरिक आहे, काही फ्रंटलाईन वर्कर आहे, हे देखील इथे लसीकरण केंद्रावर आलेले आहे आणि आतमध्ये लसीकरणाची जी प्रक्रिया अत्यंत सुरळीत पद्धतीने सुरू आहे. म्हणजे 10 दिवसाआधी याच लसीकरण केंद्रावर पाय ठेवायला जागा नव्हती, आता मात्र सर्व प्रक्रिया अत्यंत सुरळीत पद्धतीने सुरू आहे. आणि नागपूर महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार नागपूरमध्ये सध्या पुरेसा साठा आहे. जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा योग्य वेळी त्यांना साठा देखील अतिरिक्त उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांना प्रशासनाकडून सांगितलेलं आहे. त्यामुळे नागपूरमध्ये विक्रमी रुग्णसंख्येची नोंद होत आहे, मृत्यूचा दर वाढत आहे. असं असताना नागरिकांचा जो उत्साह आहे तो आता कुठेतरी कमी झालेला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक लसीकरण केंद्रावर येताना दिसत होते. आता जर नागपूरमध्ये लसीकरणाची जर स्थिती बघितली तर वेगवेगळ्या केंद्रावर 3 प्रकारचे लोक लसीकरणासाठी येताना दिसतात. एक जे थेट ऑनलाईन मध्ये नोंदणी करतात ते येतात, दुसरे जे फ्रंटलाईन वर्कर आहेत त्यांचा दुसरा डोस सुरू आहे ते देखील येताना दिसतात, आणि तिसरं मध्ये जे ऑफलाईन मध्ये येऊन थेट लसीकरण करून जाऊ शकतात. तर असं असताना वेगवेगळ्या केंद्रावर जी परिस्थिती आहे त्यावरून असं दिसतं की सध्या सुरळीत लसीकरण सुरू आहे. कुठेही नागरिकांना त्रास होताना दिसत नाही. नागपूरमधलं लसीकरण तरी सुरळीत असल्याचं दिसतं आहे. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते, त्यासोबतच सिद्धार्थ गोदाम, वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते. तिघांचेही धन्यवाद. लसीकरणासंदर्भातला रियालिटी चेक आपण करतो आहोत आणि या संदर्भातली बातमी आपण इतर बुलेटिन्समध्ये देखील बघणार आहोत. मात्र टीव्हीवर पहिल्यांदाच येतोय एक अनोखा शो, नेटवर्क 18चा एक खास कार्यक्रम बायजूज यंग जीनियस. 20 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजता न्यूज 18 लोकमतवर आपण भेटणार आहोत अँटी बुलिंग स्क्वॉडची CEO आणि फाउंडर दिल्लीतली अनुष्का हिच्याशी. ये है यंग जीनियस, जिसे बर्दाश्त नहीं हुआ जब उसके दोस्तों ने मिलकर 6 साल की एक नन्ही बच्ची को परेशान करते देखा, उसका मजाक बनाते देखा. When 2 of my friends they came up to me and उन्होंने मुझे बताया कि वो एक 6 साल की लड़की को बुली करेंगे. I felt so angry at them that they would do that just because they found her annoying. ये है यंग जीनियस जो बुलिंग नाम के इस सामाजिक राक्षस के खिलाफ 12 साल की उम्र में ही उठ खड़ी हुई और खुद में मिसाल बन गई. ये है यंग जीनियस जो खुद स्कूल में पढ़ती है मगर जिसने एंटी बुलिंग स्क्वाड बनाई और अब तक 700 बच्चों की मदद कर सकी, उन्हें बचा सकी, समझा सकी. और मैंने पता किया कि 70% लोग दुनिया में बुली हो रहे हैं. मुझे इसके बारे में कुछ करना पड़ेगा. And I started anti-bullying squad. जिसने स्कूलों, कॉलेजों में परेशान करने, बुलिंग करने के खिलाफ एक सामाजिक मुहिम छेड़ी, जो लोगों को बुलिंग के खिलाफ शपथ दिलवाती है और एक दूसरे से प्यार और इज्जत से पेश आना सिखाती है. नेटवर्क 18 पर एक अनोखा शो, दंग करने वाली एंटी बुलिंग स्क्वाड की CEO और फाउंडर दिल्ली की अनुष्का जॉली के साथ, जिसकी वेबसाइट पर बुलिंग का शिकार बच्चा या बड़ा कोई भी मदद मांग सकता है, जहां
मानसिक, शारीरिक और साइबर बुलिंग से निपटना सिखाया जाता है। आ रही है ये बच्चों की फरिश्ता बनने वाली यंग जीनियस। संगीतकार राहुल रानडे यांनीही नेटवर्क 18च्या बैजूज यंग जिनियस या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मुलांचं कौतुक सुद्धा केलंय. नमस्कार, मी राहुल रानडे. मी आज अशा 3 मुलांचं कौतुक करायला आलेलो आहे ज्यांना परमेश्वरानंच वरूनच ठासून गुण भरून पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे. आणि अर्थात या तिघांनी आपल्या मेहनतीनं या गुणांचं चीज केलंय. जयादित्य, जो अत्यंत अवघड गणित अशी चुटकी सरशी सोडवतो आणि त्यांनी नुकतंच वर्ल्ड रेकॉर्ड देखील केलेला आहे. आंथिया डायस ही एक व्हायोलिन वाजवणारी चुणचुणीत मुलगी आणि बरं का, तिला न्यूयॉर्कच्या कार्नेगी हॉलमध्ये वाजवण्याचं आमंत्रण मिळालेलं आहे. वा, आंथिया ब्रेवो. तिसरा आपला छोटा उस्ताद तृप्तराज पंड्या. अगदी वयाच्या 2ऱ्या-3ऱ्या वर्षीपासून हा तबला वाजवतोय आणि सध्या पंडित नयन घोष यांच्याकडे तबल्याचे धडे गिरवतोय. मला वाटतं परमेश्वराने दिलेल्या गुणांबरोबरच सातत्य, मेहनत, चिकाटी आणि अर्थात रियाज, प्रॅक्टिस याच्या जोरावर या तिघांनीही अत्यंत लहान वयात खूप मोठी मजल गाठली आहे. नेटवर्क 18नी या तिघांना आपल्यासमोर आणलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि या तिघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा. ब्रेवो. बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची. लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.